प्रार्थनासाठी ध्वनिक्षेपकांचा वापर बंद करावा लागणार। ध्वनिक्षेपकाचा वापर हा कोणत्याही धर्माचा अविभाज्य भाग नाही। उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय। अमरावतीत बांगलादेशी राहत असल्याचा पोलिसांना संशय। पोलिसांकडून विशिष्ट भागात सर्च ऑपरेशन। पोलिसांकडून 100 नागरिकांची कसून चौकशी। मुरलीधर मोहोळ यांच्याकडून 5 जणांच्या नियुक्त्या। सुधीर मेहता, अभिजित पवार, अमित परांजपेंचा समावेश। विमानतळ सल्लागार समितीत 5 जणांच्या नियुक्त्या। अंबरनाथमध्ये महावितरण कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन। उल्हासनगरात महावितरणाच्या कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीचा निषेध। कर्मचाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानं संताप। एमपीसीबी कडून पुढील आठवड्यात शिवाजी पार्क धुळीचा आढावा। आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण। आयआयटीने दिलेल्या उपाययोजना अंमलात आणण्याचा निर्णय। हिंगोली बाजार समितीत तुरीच्या भावात 200 रुपयांनी वाढ। तुरीच्या भावात वाढ होत नसल्याचे शेतकऱ्यांनी आणखी भाववाढीच्या प्रतीक्षेत। हिंगोली बाजारामध्ये टोमॅटोला 5 रुपये किलो कवडी मोल भाव। वातावरणातील बदलामुळे पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव, यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। वाशिम जिल्ह्यात रब्बी ज्वारीच्या पेरणी क्षेत्रात घट। ज्वारीच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्यता। देशातील कापूस वाढीचा अंदाज। 2025 अखेरपर्यंत 170 किलो कापूस उत्पादन होण्याचा अंदाज। भाजीपाल्यांच्या दरांमध्ये मोठी घसरण। सामान्यांकडून समाधान व्यक्त, मात्र लागवडीचा खर्च निघत नसल्याने शेतकरी हवालदिल। नवी मुंबईतील धर्तीवर पुण्यातही सायबर लॅब। सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी अत्याधुनिक यंत्रणा। पोलीस आयुक्त अमितेश कुमार गृह विभागाला पाठवणार प्रस्ताव। उल्हासनगरमध्ये गावठी दारू अड्ड्यावर छापा। 2600 लिटर गावठी दारू नष्ट। लोखंडी टाक्या जेसीबीच्या सहाय्याने जागीच नष्ट। एकाला अटक। सांगली शहर पोलिसांची कारवाई। घरफोडी करणाऱ्या चोरट्याला अटक। 10 लाखांचा मुद्देमाल जप्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।